हॅलो हॅलो, एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठीच. जोक ना, अरे टोपी राहिली माझी. मी शेवटपर्यंत उभ्या आयुष्यात जोपर्यंत माझं रसिक सांगत नाही की बोवा आता वारी करायच्या बंद करा, तुम्हाला तर झेपत नाही, तोपर्यंत या जीवात या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आपण वाऱ्या करणार. आणि तुमच्यासाठी आता जोक जोक ना जोक. अहो याने जोक सांगितला, याने जोक सांगितला. हा जोक सांगितला की नाही? काय बोललं की आव्हान स्वीकारायचं आमच्या बापाने शिकवलंय, यांच्या बापाने लय शिकवलंय, ते घेतो आता हळूहळू. आता गंमत अशी, यांचा जोक आता ह्याने आधी सांगितलं की हा 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 करून ही करून एक शब्द वापरला. माझ्या म्हणतात विवेक बुद्धीला पटेल, माझ्या विवेक बुद्धीला पटेल तसंच मी बोलणार. आणि हे बोलले हिजड्यासारखा म्हणतो हा हा करून गेला. यांची विवेक बुद्धीला हे पटतं की दुसऱ्या शहराला हिजडा म्हणतात. तुम्हाला पटलं? तुमचा बघा, हे स्वतः सांगतात की मला हे नाही पटलं, मला ते नाही पटलं, मी हे करेन. स्वतःचाच बॉल स्वतःचीच बॅट, एक टप्पा मारायचा, आउट करायचा आणि म्हणायचं मीच आउट केला. असं सगळं यांचं सगळं आहे. एकच शब्द तोच तोच तोच. पहिल्या बारीला बनतात, दुसऱ्या बारीला बनतात, अजून तिसरी बारीला बनतात. माझं सोन्यासारखं पब्लिक गेलो, 4-5 हजार पब्लिक होत, सोन्यासारखं पब्लिक. हायट तुम्ही हायट त्यांच्यावरून मजा करणार. आणि ह्याने सांगितलं जोक. जोक ना आत्महत्या करून मेला जोक. जोक न सगळ्यांसमोर आत्महत्या केली आणि शाप मेलं, पायाखाली चिरडून मारला लोकांनी जोक. असा करून मारला, याला जोक म्हणतात. इक्या म्हणतात इक्या. असा माझा एक मित्र होता ऋषिया. पहिल्या वारीत एक तरी शब्द वाईट गेला काय मला सांगायचं तुम्ही? आता पण नाही जाणार, आता पण नाही जाणार. पण बघा तरी हे आपल्याला आपण बारीच करतात त्यावेळी असं हसतच. तर माझा मित्र होता एक ऋषिया. मी आपला आता गावासनं निघालो आणि भेटला वाटत, अरे ऋषिया गेलेला कुठं? म्हणतो गावास गेलो होतो. म्हटलं का रे? नाही म्हणतो शेती करतोय मी आता. आणि म्हणतो वांग्याचं पीक आता लावलंय, वांगी ब्रिंजल. हा, आणि वांग्याची शेती लावली. आणि म्हणतो माझ्या झाडाला वांगी लय मोठी आली. एखादा झाडाला म्हणतो एवढा मोठा वांग आलाय, एवढा मोठा वांग मला सांगतो. आणि तमरून म्हणतो विकास बुवा गेले कुठं? मी पण म्हटलंय का कंपनीत घेतलो, एक कंपनी काढतोय, भांड्यांची कंपनी काढतोय म्हटलं. बरं म्हणा. मग म्हटलं एक अशी टोपी बनवतो, हांड, कळशी, परात. पण मी म्हटलं एक एवढा मोठा टोप बनवला, एवढा मोठा टोप. म्हणतो एवढा मोठा टोप कशाला? अरे म्हटलं तुझं एवढा मोठा वांग शिजवायला वाटतं. मग त्या ऋषाचं वांग मी शिजवलं. आता या ऋषाचा बटाटा कापतो. बघितलं कसं ते? आपण कुणाची उदारी ठेवत नाही. वेद जीएसटी डिस्काउंट. हे ऋषिकेश बुवा नाद करती काय? अरे सबके सामने बोलते विकास शाहीर लांबोरे बोलते. अंडो बंडो समझे मेरे को? अरे माइंड करना अजून तुम्ही खुल जो शाप खुल. प्रेमाचा शब्द आहे माझ्याकडून. तर पहिलं गाणं घेऊया, जास्त बोल बच्चन नको. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. यांच्या विवेक बुद्धीला पटेल असं ते गातात आणि यांचा बाप जसा शिकवतो तसे गातात. यांच्या बापाला काय शिकवलं? अहो परवा एक गण मी जुना गायला, एकदाच गायला होता. आणि त्याच्यावर म्हणतात जर जमत नाही तर म्हणतात बाऱ्या करायच्या नाही. आणि आज तुम्ही या नटेश्वराची शपथ घेऊन सांगायची आणि लोगडे माऊलींच्या गणपतीची शपथ घेऊन सांगायची दुसऱ्या बारीला तुम्ही नवीन काय गायलं.
7 वाऱ्या म्हणतात मी 200 किलोमीटर बाहेर येतो, 27 तारखेला बाहेर पडलोय. सगळ्या वाऱ्यांना हीच गाणी. नवीन काय कुठं दिलं? नवीन कुठं काय दिलं? ऋषिकेश बुवा म्हणून सांगतो अजून कवटात आहेत, अजून कवटात आहेत. लय शानपण नका फुरफुऱ्या करू. या शरीरामध्ये परत जरा बसा. या शरीरामध्ये आपल्या मानवी देहाच्या एकाला एक जर नस जोडली किती किलोमीटर होतं माहिती आहे? 97,000 किलोमीटर. आपल्या नसा स्त्री पुरुष दोघांच्या पण सगळ्या म्हणजे आपण त्याला आर्टरीज म्हणतो, वेन्स म्हणतो, कॅपिलरीज म्हणतो, या एकमेकाला जोडल्या तर होतात 97,000 किलोमीटर. मुंबई ते गोवा अंतर किती? 600 किलोमीटर. एका माणसाच्या नसा किती वेळा येऊन जाऊन करतील सांगा? आणि याच्यात एक नस दबली ना, भाई बोला भगवान बोला डिस्की. सकाळी चांगला होता चाय नवा प्याला माझ्या संग, संध्याकाळी गेला जेवला पण बघ गुलाम 5 सुपारी न दिली मला गेला. असा आपल्या शरीरामध्ये एक रक्ताचा थेंब काढला किती पेशी? सगळ्या शरीरातल्या जर रक्त आपलं काढलं 4.5 लिटर आपलं रक्त असतं, त्या रक्तातल्या सगळ्या पेशी काढल्या. व्हाईट म्हणजे पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट एकमेकाला जोडल्या. एका माणसाच्या या पप्प्याच्या पण किंवा माझ्या पण जर सगळ्या पेशी जोडल्या पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतात. किती? 4.5 फेऱ्या. त्यातली एक पेशी बिघडली कॅन्सर. आपल्या हातात हाय काय हो? आपल्या हातात हाय काय? काय नाही. आणि ह्याने येऊन सांगायचा हिजड्यासारखा म्हणतात हे केलं. माझी लोककला वाडवडलाची त्यानं हे केलं, त्याला तो हिजडा म्हणशील? ऋषी भाऊ त्या वाडवडला हिजडा म्हणणार, त्याच्या लोककलेला हिजडेगिरी म्हणणार? लायकी द्या. अशी मला बोलायच्या नादात या साजामध्ये पाप वाढवू नका. पहिलं गाणं घेतोय, पोरानं तुम्ही उठू शकता. हर हर महादेव. हे झालं जवान. हर हर महादेव. बिचारीला थांबतात रे सगळ्या वाऱ्यासारखे. जेवूया नाचूया जेवूया काय जेवूया म्हणतो हो म्हणतो जेवूया नाचायचं आहे पण जेवूया. हा सत्यवतीचा जन्म मत्स्याच्या पोटातून माशाच्या पोटातून झाला, अंड्यातून झाला म्हणून तो विषय सांगतोय. आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं, आतास निघालं कवटात, आतास निघालं अंड्यात, म्हणून लायकीत राहायचं. आतास निघालं अंड्यात तेव्हा लायकीत राहायचं. आता निघाले अंड्यात तेव्हा लायकीत राहायचं. आता निघाले अंड्यात तेव्हा लायकीत राहायचं. आपलं झाकून ठेवलेलं, आपलं झाकून ठेवलेलं पहिलं उघडून पाहायचं. आता निघाले अंड्यात तेव्हा लायकीत राहायचं. आता निघाले अंड्यात तेव्हा लायकीत राहायचं. झाला माशाच्या अंड्यातून जन्म सत्यवतीचा, जन्म सत्यवतीचा, जन्म सत्यवतीचा. आजूबाजूच्या लोकांना पडला हा प्रश्न प्रतीचा, हा प्रश्न प्रतीचा, हा प्रश्न प्रतीचा. येई अंगाचा वास, येई अंगाचा वास, त्याने डोकं उठायचं. येई अंगाचा वास, त्याने डोकं उठायचं. आता निघालं अंड्यातन, आता निघालं कवटातन तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं आता निघालं अंड्यातन तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यातन तेव्हा लायकीत राहायचं. आता निघालं अंड्यातन तेव्हा लायकीत राहायचं. काळजाला वार करेल म्हणे, काळजाला
कोणाच्या वारबीर नाही झालं, जखमी काम नाही झाले, बांधले सोडलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ऋषिकेश कदम भाऊ, तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा नाही, मात्र तुम्ही लोककला करता. ती लोककला करताना समोरच्या रसिकांचं कसं रंजन होईल. प्रत्येक जण आपल्या आयुष्याला कंटाळलेला आहे, व्याप आहे, ताप आहे, डिप्रेशन आहे, कुणाचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय, कुणाची गर्लफ्रेंड सोडून गेले, कुणी कुणाचा पैसा बुडवलंय, कुणाला धंद्यापर्यंत यास नाही आहे. अहो प्रत्येक जण व्यापात आहे. ही वेळ झोपायची. सकाळच्या 4 वाजेपर्यंत जर 100-500 लोक थांबत असतील, त्यांना काहीतरी याची ओढ आहे, त्यांना काहीतरी आवडलंय म्हणून ते थांबतात. आणि तुमच्या वारीला जेवढं माझं पब्लिक होतं तेवढं शिव्या घालत गेलो. काय मेला त्यात बोलता नाही, एकच शब्द बोलता. सांगा, पहिले बारीस पण त्याच केला आणि ह्याच बारीस पण त्याच केला. जसा जोकनं आत्महत्या केली तसं तुम्हाला करायला लागेल, नाही तर चिरडून मारतील बुवा. असं नका बोलू. दुसरं गाणं ठोका देतोय, दुसरा ठोका. हे कसल्या ठोके देणार आहे? हे काय हाय कोण आहे ठोके देणार? जरा गाडी लायकीत द्यायची. काय काय गाडी हे शिकवायला लागलं. माझ्या बापाने म्हणतो शिकवला थोडं बसा, जेवाय नका बसू, दमतात माझं पोट. तर म्हणलं माझ्या बापाने कसं शिकवलं तसं मी गाणार. यांच्या बापाने काय शिकवलं तर विषय गायला रावणाचा आणि माकडाचा. राजापुरात पण गायला. बघा शक्तितुरा कसा बघायचा सांगतो. शक्तितुरा कलगीवालीनं बाई श्रेष्ठ करायची की बाईनं पुरुषाला मारलं, बाईने पुरुषाला हरवलं, हे सगळं सांगायचं. मला सांगा, रावणाचा आणि हनुमंताचं युद्ध, दोघे पण बापे ना? अरे बापे ना? यू हॅव डाऊट? यू हॅव सम डाऊट? नो ना? बोथ आर मिशीवालं, बोथ आर दाढीवालं. तर ह्या दोघांचं झालं युद्ध. ह्याच्यात बाई कुठं आहे? ह्याच्यात बाई कुठं आहे? हे यांच्या बापान शिकवला. कलगीतुरा यांच्या बापान शिकवला ना असा. हे यांच्या बापान शिकवला. आता मी म्हणायची गरज आहे तेच म्हणतात माझ्या बापाने शिकवलं तसं. हे यांच्या बापाने शिकवलं, हे यांच्या बापसाने शिकवलं. कलगीतुरा स्त्री आणि पुरुष असा भेद असला पाहिजे. मला शिकवायला आलं होतं. तर एक स्त्री म्हणू शकते काय? त्यांचे शब्द काय होते सांगतो तुम्हाला. रातीच्या अंटीची जवळंटी मी वाजवली, अन तुला मी आपटणार, मग माझी काय उपटणार, असं त्यांचे शब्द होते. अशी स्त्री कधीच बोलू शकत नाही. बोलू शकते? हे यांच्या बापसाने शिकवलं. हे यांच्या बापसाने शिकवलं. गाणी बघा, ठोका बघा, अंगावर शाळ येतील, माझी लेखणी काय बघा बघतोय. 27 तारखेला बाहेर पडलं. काय या निबंध लिहायचाय, निबंध लिहायचाय काय? शाळेत भाषण करायचंय. अध्यक्ष महादेव कोणत्या इथं बसलेला. हे बघा यांना ना माझ्या जाळ्यात कसं अडकलं सांगतो तुम्हाला. नमान म्हणतात, नमान नाही करायचं, शक्तितुरा करायचा. मग नाचात मी जोक करतो. नाचात जोक करायचा असतो, करायचा असतो नाही करायचं. यांनी केला नाही की नाही. आपण एखाद्याला असाच ओढतो, धान्याला लावतो आपण. विकास लांबोरे बोलताय, सत्काव बोलताय, पुढचा अंडू पांडू समजा घ्या, भाजून खाई बाजून सगळं जमतं आपल्यास. लिवाय पण जमतं, बोलाय पण जमतं, गाय पण जमतंय. टाइमपास नाही. दुसरं गाणं घ्या, ठोका देतो, वार करतो, अंगावर शहर येतो. 27 तारखेला दे बघू एक यांना दाखवा बेसूर आहे का त्या बघू, कुठली पण स्केल द्या बघू. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. स्केल लगायलो, या स्केल लगायलो. दुसरी पट्टी दे. कीबोर्डवाला कुठे गेला? आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. पट्टी आहे दुसरी, अजून खालची दे पट्टी. आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. सूर पाहिजेत ना? मी सुरात नाही काय हो. 3 आता पट्ट्या मी गायल्या, मी सुरात नाही. त्यांच्या बापसाने शिकवलं. माझ्या बापसाने शिकवलं ते, यांच्या बापसाने शिकवलं. बेसूर बोलतात लांबोरे को. हे झाला विकास लांबोरे का आत्ताच्या घडी को सगळ्यात जास्त गाणं फेमस आपण काय? अरे आपण को अंडोगाडू समजता यार. माझ्यासोबत तुम्हाला 12 मिनिटं ते नशीब समजा तुमचं यार.
जायलाच नव्हता असं थांबा. कशाला उगाचा मिरवते डिंबा अरे महादेव कशाला उगाचा मिरवते डिंबा दोन्ही हातानं मारते बाबा सोडशील जर का मर्यादा सांगतो हा आता थोडी खाली घ्या. कशाला उगाच मिरवते डिंबा दोन्ही हातानं मारते वांबा सोडशील जर का मर्यादा सांगतो हाल तुझं होतील हाल नको ते होतील तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील. कशाला उगाच मिरवते टेंबा दोन्ही हातानं मारते वांबा कशाला उगाच मिरवते टेंबा दोन्ही हातानं मारते वांबा सोडशील जर का मर्यादा तू सोडतील जर का मर्यादा तू हाल नको ते होतील हाल नको ते होतील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील तुझं फडफडण्याआधी पंख छाटले जातील. उर्वशी अप्सरा यांनी काय केलं एक नाटकात मानवी भूमिका केली इंद्राला राग नरकात पाठवल्या आणि तेव्हा त्यांना परत स्वर्गात ओढण्यासाठी पंख नव्हते तो विषय पटवून देणार आपण. यांचं कसं झालं आता तुम्ही बसा आता गंमत बघा लगेच उठायचा आताची घडी तोंडावर बोट. तर यांची स्टोरी सांगतो. छगन चौगले माहिती आहेत ना 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 पाच तत्वाचा पाच याचा गोंधळ मांडलेला आहे आणि आज त्या गोंधळात कथा कोणती यायची बरं हे माहिती आहे तुम्हाला आपल्या जमान्यात. आता एक बारकं पोरांना नाही माहिती माझ्यासारखं दाढी पिक्यांना माहिती आहे. हे तुम्ही ऐकलं की नाही चिलिया बाळाची कथा नाही पण त्यांची आहे. आज इथे लोकडे गोवांच्या इथं बारी आहे हा मागणं बोला मागणं आणि या बारीत शक्तिवाले ऋषिकेश कदंबुवा आणि कदंबुवानी त्यांनी त्यांची कथा सांगितली. ती कथा अशी होती 27 तारखेला पडलं बाहेर त्याच्या सासून दिला आहेर हे शिकवायला आले. मग ऋषिकेश बुवांच्या बापसानं शिकवलं. बापसानं काय शिकवलं बापसानं शिकवलं दुसऱ्याला हिजडा बोलायचं. बापसानं शिकवलं शक्तीची बाजू असताना दोन्ही पुरुष गायाचं. मग लांबरी बुवा त्याला काय बोललं खुल र खुल बोललं अरे श्याम खुल. 12 घोड्या आपल्यात आहेत 12 घोड्या आहेत. तिसरा ठोका देतो ठोक किती दिला तो किती ठोक्याचा हा किती ठोक्याचा ठोका दिला असाच एक मला बोलला होता भोका उघडी ठेवा भोका इकडं ठेवा एकच गाणं बोललं होतं येड्या भोकाचा बोलायचं बंद केलं. अरे शब्दाचा जादूगार बोलतात आपल्याला अंडोबंडो समजा आपण गो पुढचा गाणं घेतोय हर हर महादेव. म्हणणे ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. छातीला बोट लावून ज्या ठिकाणी ते म्हणतात की आता मला सांगा आता ते बोलतात की मारीचा विषय सीतामाईने गायला. मग त्यांनी सांगितलं सीतामाईने रावणाला सीतामाईने सांगितलं रामाला मारीच आहे बघ आणि इकडे गाण्यात काय तूच मारीच्या संवाद बघा. ह्या गाव आपलं नेवरे गाव वाया चाप्यातनं निवेंडी सांगायचं चाप्याला पण इकडे गाण्यात म्हणतात डायरेक्ट निवेंडी. असं केलं पाहिजे ना. सीतामाई रामाला सांगितलं पाहिजे सीतामाईने रामाला सांगितलं पाहिजे
आणि रामानं मारीचला मारला पाहिजे. मग आता सांगा यांच्या बापसानं काय शिकवलं? यांच्या बापसानं हे शिकवलं कुलर कुल. मला माझ्या आदरणीय सन्माननीय माझा प्रतिस्पर्धी शाहीर, तुल्यबळ शाहीर, माझा या शक्यतो सगळ्यात आवडता शाहीर सचिन कदम, त्यांना मी म्हणत नाही, ते स्वतः म्हणतायत माझ्या बापान शिकवलं. तर मला म्हणायचं तुझ्या बापसान का ह्या शिकवला? तूच मारीच्या म्हणजे तूच मारीच्याचा विषय असा शिकवला ऋषीबो. खुलर खुल दृश्याप खुल. याव्या संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीच. अरे संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया या ऋषीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीच. संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीच. संकट आलं गेलं काळ दिवस नाही खुशीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीच. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीच. रवी किरण केली बंद दैत्यानी क्रोधाने. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगाने. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगाने. आरुषीचा झाला जन्म त्याच संयोगाने. पडली बाहेर राग आल्यावर, पडली बाहेर राग आल्यावर झटकन भगा तशीचा. पडली बाहेर राग आल्यावर झटकन भगा तशीचा. लाल झाल्यावर हात पसरला बघाया ऋषीचा. 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 या ठिकाणी अंधार राक्षस त्याला तमासूर म्हणतात. आरुषी म्हणजे उजेड, ह्या दोघांचं युद्ध या गणातून गायलं. त्याच्यानंतर याने काय दिलं? विषय गायला मी मंदाचा विषय सांगितला की ए मंदा चंद्रा बाजारात जाऊ नका, तुमचा रस्ता आणणार आहे. नमनात आपण लासला बघा म्हणतो, येतात पाया पडतात, जा तुला रजा आहे, जा तुला रजा आहे. आणि असं त्यांनी पाय लावला. हा विषय मंदाचा गायला, याने भाग दिला राधेचा. विषय बरोबर आहे की राधेच्या पायात काटा भरला, कृष्णाने पाय हातात घेतला, मान्य आहे. पाया पडायसाठी हातात नाही घेतला, तुला वाचवण्यासाठी घेतला. तुझा जर काटा नाही घासला तर काय असतं? गँग्रीन झाला असता. माझा कृष्ण केवढा मोठा आहे. ती एक तुमची चूक आहे की विषय मी मांडला मंदाचा, तुम्ही दिला राधेचा. ते चूक तुमच्या बापसानं चुकीचं ठरवलं, बापसानं चुकीचं शिकवलं. अरे मी बोललो होतो पहिल्या वारी, तत् म्हणतात माझ्या बापाने शिकवलं, माझ्या बापाने शिकवला म्हणून म्हटलं बापसानं चुकीचं शिकवला. किंवा बापाने बरोबर शिकवलं असेल, तुम्ही चुकीचं घेतलं. दुसरा विषय मी आल्या बोललो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचं नाव घेतलं, बारी सुरू. आणि त्याच्यानंतर 2 शर घेतले, त्रास झाला. तुमच्यासारखं एकच 27 तारखेला निघेलेले ऋषी बुवा 30 गाणी बोलतात आणि असं बोलल्यावर लांबोरी बुवा मजबूत बोलतात म्हणून नंतर बोलतात. मी म्हटलं माझ्या गणाच्या 2-2 बायका, हे खुळ किती, हे भान. यांच्या बापसानं काय शिकवलं सांगतो तुम्हाला, त्यांच्या बापानं काय शिकवलं सांगतो. हे बरोबर माझ्या पट्टीत भेटणार बघा. हे काय उडणार, एका शब्दावर बारी करतो आपण, न बोरिंग करता कशी. लोगडे माऊलींनी या ठिकाणी गणपतीसाठी आम्हाला पाचारण केलं किंवा बोलवलं. यांच्या गणेशोत्सवासाठी समोर लंबोदर बसलाय, गणात गायला यांनी, स्तवनात पण गणपती गायला. आणि त्या गणपतीला मला बोलायच्या ओघात गणपतीवर शंका घेतली, असा कसा तुला देव कसा म्हणायचा, असं त्यांच्या गाण्यात आहे.
2 बायका केल्या तुला देव कसा म्हणायचा, असं त्या लोगडे बोलूनच्या गणपतीच्या समोर गणपतीवर शंका घेतात का, तर मला कुठंतरी कमी दाखवायच्या नादात कुठं घसारले. यांच्या बापसान हे शिकवला, यांच्या बापसान हे शिकवला. अजून काय सांगू यांना, मला बोलायच्या नादात बेंबीच्या याच्यापासून देटापासून नरड्यापर्यंत कोलून बोलल्यापेक्षा लांबोरे बोला असा झेलून दाखवा. उभ्या आयुष्यात नाही कुणाला जमलं असं गव्हर्नमेंट करू नये. अनेक चांगले शाहीर आहेत, खूप चांगले भाग घेतात. तुम्ही आपण सगळी कोकणाची लेकरी आहेत. आता काय बोलायचं होतं, सगळं बोललो होय. जरा पोरण हरारा महादेव. बीपी हाय झाला यांचा, कारण इतकं सरळ रसिक लांबोरे आल्यानंतर त्यांच्या कृपेने लगेच टाळ्या पडल्या. याला 1.5 तास बारी केली आमच्या ऋषी बुवानी. फक्त सांगायचं शार येतील, शार येतील. लोक आपली वाट बघतायत. इकडनं येईल शहारा, तिकडनं खोपीकडनं येईल शहारा, कुठलं पण येऊ शकतो ना हो. आणि त्या शहाराच्या नादात लोक घरात गेले शोधित शोधित शहारा. शेवटपर्यंत शहारा काय भेटला नाही, अंगावर काय काटा आला नाही. आणि असल्या धंदीत ते मला बोलले, रेड्यासारखा बोलू नकोस. यांच्या बापसानं बघा काय शिकवलं, रेड्यासारखा बोलू नको. रेडा बोलतच नाही, रेडा रेखतो. रेडा रेखतो ना रे, तुमच्याकडे रेखतो ना, आमच्याकडे पण रेखतो. हे म्हणतात रेड्यासारखा बोलू नको. यांच्या बापसानं हे शिकवलं, यांच्या बापसानं हे शिकवलं. म्हणून 3 गाणी घेतली. याने पण 3 गाणी घेतली. काढला 1.5 तास, मी काढली 21 मिनिटं शॉर्टकट मध्ये. आता टेस्टचा जमाना आला, आता 2020 डायरेक्ट आला की 6 जास्त काही बोलले नाही. आमच्या या ठिकाणी लोगडे माऊलीनी, प्रमोद लोगडे माऊलीनी, या सगळ्या मंडळींनी जी आम्हाला संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जर काही चूक बोल झाली असेल तर ऋषीबुवांच्या पदरात टाका. तर जर काय माझ्याकडे चुकबीक झाली असेल, साडी लुगडा कोणाकडं, कलगीवाल्याकडं, मग त्यांचाच पदर. जर काय माझी चुकबोल झाली असेल, ह्याची झाली असेल, ह्याची तुमची कुणाची पण झाली असेल, त्यांच्या पदरात टाका. यांचे जे शब्द होते, शाहीर मी तुम्हाला एकच सल्ला देईन, वयानं मोठा आहे म्हणून, की बारी करताना एकच करायचं. ही गाणी बघा, गाणी काय मी पण गायली हो. गायणी मी काय स्तवन गायलं नाही, काय स्तवन गायलं, गण गायला, तो पण शास्त्राचा गायला, गवळण गायली, शास्त्राची गायली, पद गायलं, 4-5 फरमाईशा त्याही गायल्या, तुमचे भाग दिले, तुमच्या चाली दिल्या, मी केलं. पण त्यासोबत ह्या गमती जमती पण करायला पाहिजे. गमती जमती हा काय शास्त्रीय याचा भाग नव्हता. हे लोककले काय भाई, तो इतना चालतंय. त्या बायकाने तिकडे कमरेच्या खाली बोलून 2-3 अवयवावर बोलून त्या वाट लावले लोककलेची. त्याच्यात हे 2-3 जोक काय वाईट आहेत का, काय नॉनव्हेज आहेत काय? जरा माणसं असली काय प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही ज्या विनोद करता, तो याने जोक सांगितला विक्याचा, डुकराचा, डुकरान त्यांच्यातच शिंग टाकून आपटलं. मी माझ्यावर जोक सांगतो, माणसात सांग, लांबोऱ्यासारखा सांग, आपटून मेला हो. जोक आपटून मेला, पायाकर चिरडून मारला. हा जोक त्यांच्या बापसांना शिकवलेला, हे त्यांचंच आहे. फसलं र फसलं, लांबोऱ्या झाल्यात बरोबर फसलं, असे बोलून अध्यक्ष महादेव पूज्य गुरुजींनी जे काय तुमच्या समोर 2 शब्द सांगितले ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलात. असं शाळेत ना भाषण व्हायचं, हा ऐका ऐका भाषण व्हायचं. आणि रावण येऊ करू, ऋषीबुवा कुठल्या बाजूला आहे,
ऋषिबुवा, इट्स कॉल्ड डिमांड अँड सप्लायर इज हियर. लांबरेबा बोलते, सबको बोलते. ऋषिबुवा, पुढच्या वेळेला मला इथं जागा दिली ना, मी आधी इकडे रूम घेणार. प्रसाद गावडे मावळेला सांगणार, सॉरी लोकडे मावळेला सांगणार, लय लांब नाही यायला लागला मला. हे आपल्या कोपऱ्यात बसून ऐकतात. कुठे आहेत बुवा? खरं सांगायचं, खरं सांगाय. बुवा कुठे आहेत? बुवा कुठे आहेत? बाहेर बसू, कोपऱ्यात बसू. तर रावणाचा जोग असं सकाळ वाजले 4. नामान सोपलं हो. रावणाची बळी लासला येते आणि झालं. आणि तवा ना खेळ मागचं. आता इकडे रावण नाचतोय ना, हा पडदा नामानाचा. मग इकडे खेळ ना तर म्हातारं बाबा असायचं, आपलं दात बीत पडले असं करून त्यांनी कला जोपासली, त्यांचे रिस्पेक्ट आहे. आणि टाळा वाजवायचं सकाळी सकाळी हो. 5 वाजता नमान संपवायचं. आणि पहिलं कसं 10 वाजता नमान सुरू झालं की 5-5 वाजेपर्यंत हो जागरण फुल. एकदा कधी तर आपला रावण नाचला की आपलं घराचं आहे मोकळं, आपलं शालबील टाकून टाळबीळ वाजवी. आणि रावण आला. ताशा वाजल काय रे? ताशा नाही, ताशा ना. रावण आला. रावण काय म्हणतोय? तलवार घेतला आणि रावण. तलवार आहे का रे एखादी? काय मला हे लय आवडतं सगळ्या. रावण आला नाचून गेला, हातात तलवार मस्त की रावणाची फळी आणि तलवार, एका हातात ढाल आणि लढाई. रावण आला न नाचून गेला, रावण आला न नाचून गेला. हे मागचं खेळ ना, हातात टाळ. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. तेवढ्यात त्या फळीत इथं होता इचू. इचू स्कॉर्पिओ डसिंग ओनली, डायरेक्ट डसिंग टू नाक. आता करायचं काय? आता करायचं काय? चावलेलं तर हाय, फळी तर टाकू शकत नाही. मग त्यानं आयडिया केली. यांना कळतं काय बघू बोलला. मागच्यांना तर झोपत हो बोलला. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. आरा 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 इचू चावला, आरा 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 इचू चावला. हे मागचं झोपेत ना तपत्ताच म्हणेल. रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला. आरा 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 इचू चावला. असा म्हणजे मला 2-3दा ढासला. फली टाकली तर तुम्ही मस फुललं काय? ह्या काय नाकाचा मला मारुती झाला माझा. तरी पण त्याच्यात शिवी आहे, पण ती शिवी देऊ शकत नाही. ती शिवी घेतली तर माझ्या येते. असाच एक ना नमानात बारका किसना आणि मामाचं युद्ध, कंस मामाचं युद्ध. आता तुम्ही एवढ्यापर्यंत थांबलाय म्हणून रात्री जाणं ऐकून तरी जावा. आणि मामान टाकलेली, मामन हे आपल्याला मामन टाकले. जे युट्यूबला गेलं ना तांगाडा मोडतो बघा, दोस्त आहे आपला. आणि मामा पण असा बलदान कंस मामा. आणि झालं वाजव. ए मामा हो युद्धाला तयार. बलराम आणि मामा आणि तवाची पद्धत काय? असा मामा खाली बसायचा. ह्या मांडीवर एक पाय कृष्णाचा आणि इथं एक पाय. आणि तर बघा चाकू आत आणि बाहेर जातो बघा, तसा चाकू ना. कृष्ण आपला मारलंय सारखा मारी. आणि पहिलं माई कसं वर लावायचं, लटकवायचं होय ना. आणि मामा काय करायचा, जसा तसा उडवून द्यायचा कृष्णाला. 4-5दा झालं. कृष्ण आपला इथं पाय ठेवतोय, इथं ठेवतोय आणि मारित राहतोय, मारित राहतोय, मारित राहतोय. लास्टला वैतागला कृष्णा, पडला चढला आणि वर्ण माय. आणि हेपर्यंत कृष्णा चढला आणि मारतोय मारतोय मारतोय. आणि लास्टला म्हणतोय हे मामा काय तर मर एकदाचा. मामा जो दिला ढकलून मरतोय म्हणतो. अहो पडदा पडला शेवटी, पडदा पडला. पण मामा काय याला नाही. ह्या माझ्या बापसाने शिकवला. डबल्या सांग त्यांना, ह्या माझ्या बापसाने शिकवला. 4:30 वाजता इकडे कॅमेरा बिराव आणि लीट ही सकाळी 4 वाजता. मायबाप माझी हे मी ही करतो ना ते ऐकण्यासाठी आहे.
हे माझ्या अवसान शिकवलं सांग नाही असं लांबोरी वा बोलतोय. आणि जी झाली सेवा ती गोड म्हणून घ्या. चुकलं असेल वाकलं असेल तर माफ करा. या ठिकाणी प्रसाद लोगडे माऊलीने आम्हाला हा जो काही खर्च करून एवढा मोठा इथपासून तिथपर्यंत 2-2 आंडराम 3-3 गोरामच्या मॅची होतील एवढा मोठा मंडप एवढं मोठं साम्राज्य कमवलं. तुम्हाला तुमचा बाप्पा माझा नटेश्वर तुम्हाला अजून बरकत देऊ. तुम्ही जे रंगाचं काम करताय तुमच्या जिंदगीत आणखीन असे रंग भरावेत मी अशी माझ्या तुऱ्याच्या साजातून प्रार्थना करतो. इथपर्यंत जो तुम्ही थांबलात तुमच्या आयुष्यातील जी दुःख असतील ती बाजूला होऊ देत. जी तुमची चांगली मनोकामना आहे ती पूर्ण होऊ देत. आणि तुम्हाला या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय ऋषिकेश कदम यांना मी विनंती करतो या शाहीर एकत्र नांदूया आरतीला या. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी विठू
वर्षी आपला बाप्पा जातोय. उद्याचा शेवटचा दिवस आहे या सोहळ्याचा आणि हा शेवट गोड करण्याचा आमची दोन्ही शाहिरीने आपापल्या आमच्याकडेच द्या. आणि जाताना पोऱ्यानो आता डोळ्यावर झोप आहे, बाईक हळू चालवा आणि कडेकडे जावा, सुखरूप जावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल श्री गणपती गाजा.